मोदी केतकर आणि फॅसिझम या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत रत्नाकर महाजन, माधव भंडारी, मुकुंद टांगसळे आणि कुमार सप्तर्षी. या भागाला सुरुवात करताना सर्वप्रथम पाहूया, कुमार केतकरांनी आणखीन एक मुद्दा मांडला, याच विषयाशी निगडीत असलेला. काय होता तो मुद्दा? मायावतींनी ज्या वेळेला आंबेडकरांचे पुतळे उभारायला घेतले आणि काही मायावतींचे पुतळे उभारले त्यावेळी त्याच्यावरती 500 कोटी रुपये खर्च झाला. त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाने, सॉरी मला राजकारण बोलायला यांनी भाग पाडले, मायावतींनी आणि ज्यावेळी ते पुतळे उभारले त्यावेळी भारतीय जनता पक्षाने 8 ते 10 दिवस पार्लमेंट बंद पाडलं की ह्याच्यावरती 500 कोटी खर्च चाललेला आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि हे पुतळे उभारून काय फायदा होणार आहे उत्तर प्रदेशचा. आता इथे 5000 कोटी रुपये खर्च करून 2500 कोटी रुपये फक्त एका पुतळ्याची किंमत आहे वल्लभभाईंची, आणि बाकी सगळ्याकडे 5000 कोटी रुपये. भारतीय जनता पक्षाची वाचा बंद आहे की आता पुतळ्यावरती खर्च का. गुजरातमधलं कुपोषण संपलं, गुजरातमधली झोपडपट्टी संपली, गुजरातमधल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये आता गुजरातमध्ये दारिद्र्य नाही. पाहून या. आपण पाहताय पुतळ्यांवरून कुमार केतकर काय म्हणाले. एक प्रकारे तो मुद्दा, तोही नरेंद्र मोदींच्याच व्यक्तिमत्वावर किंवा त्यांच्या कार्यप्रणालीवर हल्ला होता. आपण जाऊया कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी, संपर्कांबद्दल काय बोलले ते आपण आधीच्या भागात ऐकलं. त्यावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे काही क्षण आम्ही आपल्याकडे येऊ शकलो नव्हतो, आणि पुतळ्यांबद्दल काय बोलले तेही ऐकलं. या दोन्ही विषयी आपली मतं. माझं प्रत्यक्षाने मत असं आहे की कुमार केतकर जे बोलले ते तर्कसंगत होतं, पण त्यांनी फार नंतर आता त्याच्यातलं गांभीर्य लक्षात घेतलेलं आहे. माझ्या घरावर हल्ला झाला होता 26 फेब्रुवारी सावरकर पुण्यतिथी. त्या दिवशी सकाळी बुरखे घातलेले लोक, तुम्ही सावरकरांबद्दल असं का बोलला असा जाब विचारायला मी नसताना माझ्या मुलाला चाकू वगैरे लावण्यात आलं होतं. तर त्याची बातमी आली, पण त्यावेळेला कुठल्याही महाराष्ट्रातल्या एकाही संपादकीय लिहिलं नव्हतं. उलट मागे असं बोलायचे की कुमार सप्तर्षी कळायला नको का हे लोक किती विचित्र आहेत. बरोबर. कुमार सप्तर्षी, आपण या एका मुद्द्याबद्दल बोलूया की काय वाटतं आपल्याला याच्यावर. की हा विषय नाहीये तुम्ही हे किती हिंसक आहेत नाहीत माहिती, पण घरात शिरून करणे याचा निश्चित आहे. हा तर यामध्ये आता त्यांनी गांभीर्याने घेतलं. कुमार केतकर तर्कसंगतच बोलतोय. त्याचं फक्त जे काँग्रेस प्रेम आहे, जे इंदिरा गांधी प्रेम आहे, जे सोनिया गांधी प्रेम आहे, त्याच्याबद्दल आणीबाणीबद्दल तो नेहमी समर्थन करतो. याबद्दल आमचे आक्षेप आहेत. पण मोदी हा फॅसिस्ट आहे, हे व्यक्तिमत्व हे तर सिद्ध आहे. ज्या अर्थी संघाने एक मतानं उचलून ठेवले. ज्या तुम्ही मोदीचं नाव ठरायच्या आधीचे दिवस बघा, भाजपमध्ये अतिशय वादविवाद होते. आणि यांनी पहिलं काय केलं असेल तर अडवाणींच्या बाहेर आपला फॅसिझमचा चेहरा दाखवला. मी तो सैतानाचा चेहरा स्वतः पाहिलेला आहे, त्यामुळे मी याच्याविषयी जास्त गंभीर आहे. कसं गप्प करतात माणसांना, तर स्वतःच्या पक्षातल्या लोकांना गप्प करून हे आले. हे सगळं RSSचं त्यांच्या मागे पाठबळ होतं म्हणून आले. आणि आता सर्व एका तोंडाने बोलतात, एकूण एक. म्हणजे त्यांचं म्हणणं जे आहे ते असं आहे की लक्ष डोळे असतील पण त्या डोळ्यांना महत्व नाही. नजर आम्ही देऊ तीच असली पाहिजे. लक्ष डोळे, नजर एक, लक्ष पाय, चाल एक. तुमचा मुद्दा जो आहे तो साधारणतः त्या विषयातल्या एकचालकानुवर्तीत या गोष्टीवर आहे, जो मुद्दा अनेकदा मांडला गेला आहे. परंतु 500 कोटी रुपये जेव्हा मायावती खर्च करत होत्या तेव्हा आपण संसद चालू दिली नाही माधवराव, आणि आता 5000 कोटी रुपये तुमचाच पक्ष खर्च करतोय, हे जेव्हा मांडलं गेलं त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? 500 कोटी मायावती ज्या खर्च करत होत्या आणि ते बोला स्वतःचे पुतळे उभे करण्यासाठी करत होत्या. आंबेडकरांचे पुतळे उभे केले तेव्हा कोणी बोललं नव्हतं. आणि 500 कोटी रुपये त्या सरकारच्या तिजोरीतून खर्च करत होत्या. इथे सरदार पटेलांचा पुतळा उभा राहतोय, स्वतःचा कोणाचा करत नाहीये. आणि जो काही खर्च होणार आहे त्यातला एकही पैसा कुठल्याही सरकारच्या तिजोरीतून होणार नाही. त्याच्यासाठी सगळ्या जगातून ज्यांना ह्या विषयाबद्दल प्रेम आहे त्यांच्याकडून पैसा उभा केला जातो. त्या पैशाचा हिशेब जगाला मिळेल. त्यामुळे या दोन गोष्टींची तुलनाच होऊ शकत नाही. पण आपल्याकडे अडचण अशी झाली आहे की भाजप आणि संघवी विद्वेषाची आणि जी जातीवंत फॅसिस्ट मनोवृत्ती आहे की आपल्या खेरीज दुसरा कुठलाही विचार, दुसरा कुठलाही मुद्दा अस्तित्वातच असताना त्याचं सहअस्तित्वच मान्य नाही. सहअस्तित्वाचा मुद्दाच मान्य नसलेले ह्या मंडळींकडून ही विषारी टीका अखंड चालू आहे. त्याचे परिणाम पुन्हा पुन्हा भोगावे लागतात. कुमार केतकर जे बोलले
त्यांनी मारे खूप कौतुकाने सांगितलं, त्यांना सोनिया गांधींचं कौतुक आहे, त्यांनी जरूर करावं. पण सोनिया गांधींचं एक कौतुक करत असताना त्यांनी हे सांगावं की ही इटालियन मुलगी सोनिया गांधी इंदिरा गांधींच्या घरात आली नसती आणि तुमच्या माझ्या घरात आली असती तर नगरसेवक तरी झाली असती का? या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मग त्याच्यात सगळं आलं. रत्नाकर महाजन, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल, परंतु त्याहीपेक्षा सुद्धा 5,000 कोटीच्या पुतळ्याबद्दल एकदा तुमच्या पक्षाची भूमिका जाहीर करून टाका आणि 500 कोटीचे पुतळे बांधणारे सध्या तुमच्या पक्षाच्या जास्त जवळ आलेत का तेही जाहीर करून टाका. नाही, या दोन्ही घटनांची तुलना होऊ शकते असं मला वाटत नाही. मुळामध्ये वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्य सेनानी होते, काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य होते आणि गांधीजींनी ज्यांना शेतकऱ्यांचा लढ्याचं नेतृत्व केल्याबद्दल सरदार ही पदवी बहाल केली असे एक थोर भारतीय सुपुत्र होते. त्यामुळं त्यांच्या पुतळ्याच्या संदर्भात अन्य कुणा हयात व्यक्तीच्या पुतळ्याची तुलना होऊ शकत नाही. पण मला याच्या पलीकडे जायचंय. 1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळकांचं निधन झालं. 8 ऑगस्ट 1920च्या हरिजनमध्ये महात्मा गांधींनी त्यांना श्रद्धांजली वाहणारा लेख लिहिला. त्यात त्यांनी असं लिहिलं, त्या टिळकांच्या अंगचे 3 गुण जे आहेत ते गुण आपल्या अंगी बाळगणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली होईल आणि दॅट विल बी द रिअल मॉन्युमेंट फॉर हिम. त्यामुळं एकूणच पुतळ्यांविषयीचा गांधीजींचा हा दृष्टिकोन जोपर्यंत आपण स्वीकारित नाही, मनापासून स्वीकारित नाही आणि तो आचरणात आणत नाही, तोपर्यंत पुतळ्यांभोवतीची प्रतिकात्मता भारतीय समाजातून नष्ट होईल असं वाटत नाही. पण एक गोष्ट तरी उरतेच की राज्य सरकारच्या प्रमुखानं सुरू केलेल्या उपक्रमाबद्दल संसद 5 दिवस बंद पाडावी का हा प्रश्न तरी शिल्लक उरतोच. एक आता अतिशय ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला विचारतो, एक मुद्दा असा प्रश्न उपस्थित केलेला आहे की जर सोनिया गांधी यांचं लग्न पंतप्रधानाच्या घरात नसतं झालं तर त्या नगरसेवक तरी इकडे झाल्या असत्या का? काय उत्तर द्याल? नाही, हे काय हे मुख्य प्रश्न, मुख्य रस्ता टाळून गल्ली गल्लीमध्ये फिरत राहायचं अशा अर्थाचं हे आहे, हे डायव्हर्शन आहे, याला काही अर्थ नाही. मग असं आहे की अनुराग ठाकूर कुणाच्या पोटी जन्मले आणि त्याच्यामुळं खासदार झाले असंही विचारावं लागेल. अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्यात काय अर्थ नाही. तर असे प्रश्न विचारल्यामुळं मुख्य प्रश्न बाजूला पडत असल्यामुळं शक्यतो असे प्रश्न विचारले जाऊ नयेत. बरोबर आहे. या विषयावर मुकुंद टांगसाळेंना बोलायचंय, कुमार सप्तर्षींना बोलायचंय. वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर कुमार केतकर आणखीन काय म्हणाले आणि या मुद्द्यातले राहिलेले काही भाग आपण चर्चेला घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय मोदी, केतकर आणि फॅसिझम. केतकरांनी जो एक मुद्दा मांडला तो मुद्दा असा होता की नरेंद्र मोदी यांचा उदय झाल्यानंतर फॅसिझम एक प्रकारे वाढीला लागलं आणि त्याच भूमिकेतून कुठेतरी दाभोळकरांची हत्या झाली. नेमकं केतकर काय म्हणाले ते पाहूया, नंतर त्याविषयी चर्चा. 1970 मध्ये कृष्णा देसाईंची हत्या आणि गेल्या वर्षी नरेंद्र दाभोळकरांची हत्या ही भारताच्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला असलेली लांछनं आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ही महाराष्ट्र संस्कृती कशा कोणत्या वृत्तीतनं आली, ज्या वृत्तीतनं कृष्णा देसाईंची हत्या झाली त्याच वृत्तीनं दाभोळकरांची हत्या, त्या वृत्तीचा पराभव करणं हे खऱ्या महाराष्ट्र संस्कृतीचं काम आहे. आणि म्हणून आपल्याला कार्यरत असायला पाहिजे. जर त्यांच्यावरती हल्ला झाला माझ्यावरती परत होऊ शकतो. आता मी बोललोय म्हणून सुद्धा होऊ शकतो. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा आपल्याला कोणती संस्कृती रुजवायची हा आहे. आणि तो आपण पाहिलं त्यांनी काय सांगितलं की नेमकी कुठली वृत्ती असते आणि त्या कुठल्या वृत्तीच्या उगमानंतर अशा प्रकारच्या हत्या सुरू होतात. मुकुंद टांगसाळे, मी तुमच्याकडे येतोय. मला माहिती आहे तुम्हाला मागच्या मुद्द्यावरही बोलायचं होतं आणि त्यापेक्षा एक प्रकारे अशा प्रकारच्या फॅसिझमच्या उदयाबद्दल आणि झालेल्या लांछनास्पद हत्येबद्दल काय सांगाल? एक तर फॅसिझमचा उदय होतो तो अशा उत्तम वक्तृत्वातनं होतो की ज्याच्यातनं खूप अशी चिथावणी दिली जाते, लोकांना उत्तेजित केलं जातं. तेव्हा हे बरोबरच आहे की नरेंद्र मोदींच्या नंतर या पद्धतीची हिंसक प्रवृत्ती वाढीला लागलेली आहे, यात अजिबात चूक नाही. किंबहुना गुजरातच्या दंगलीनंतर त्यातलं कोर्टात काय निष्पन्न झालं हे बरोबर आहे, परंतु त्याचबरोबर ही जी भीती आहे की त्यातलं नरेंद्र मोदींच्या म्हणजे स्टेट स्पॉन्सर्ड दंगली असं ज्याचं वर्णन केलं जातं, अनेकांनी केलेलं आहे, ते मी करतोय असं नाही, पत्रकारांनी पण केलेलं आहे. आणि त्याच्यात म्हणजे त्यामुळं नरेंद्र मोदींबद्दल ही भीती सर्वांनी व्यक्त केली, अमर्त्य सेननी केली, अभय बंगनी केलेली आहे. तेव्हा ही भीती आहेच आहे की ही जी हिंसक प्रवृत्ती आहे, आणि आपण महाराष्ट्राचा जो इतिहास पाहिला तर त्याच्या अगोदरचे खून सुद्धा
राजकीय खून ज्याला म्हणता येईल ते एका विशिष्ट प्रवृत्तीतून झालेले आहेत आणि दाभोळकरांचाही खून एका विशिष्ट प्रवृत्तीतूनच झालेला आहे. तेव्हा त्याची संगती लावणं यात मला काही चूक वाटत नाही. निदान केतकरांचं मत म्हणून तरी आपण त्याचा आदर करूया. कुमार सप्तर्षी, माझं असं मत आहे की कुमार केतकरच्या ह्या मताला आपण मान्यता दिली पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का, पण केव्हा केव्हा ते जास्त आक्रमक होतात. त्याची जागा म्हणजे ज्या वेळेला इथे राज्यघटना नव्हती आणि हंगामी सरकार नेहरूंचं आलं होतं त्यावेळेला त्यांना वाटलं सत्तेची पोकळी आहे आणि हीच ती वेळ, म्हणून त्यांनी महात्मा गांधीची हत्या केली की हा मनुष्य आम्हाला मध्ये आडवा येतो. त्याच्यानंतर बाबरी मस्जिदच्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल की बाबरी मस्जिदच्या वेळेला ते असेच घाईला आले होते की आता सत्ता मिळणार, आता जो कुणी आडवा येईल त्याला बाजूला करू, आज नाही तर परत केव्हाही नाही. वाटेल ते त्यांनी देशामध्ये केलं. 5-6 महिने संबंध इकॉनॉमी थांबली होती, सगळीकडे रक्तरंजित वातावरण होतं. आताही त्यांना तसंच वाटते की ही तिसरी वेळ आहे की आता जर आपण आलो सत्तेत तर मग सत्तेत आल्यानंतर कोणती मूल्य मारून टाकायची ते आपण ठरवू, पण आधी सत्ता हातात घ्यावी लागते. तर आता कोण आडवा येईल त्याला आम्ही सोडणार नाही. म्हणून सर्व भाजपचे पहा कधी एकता नव्हती यांच्यामध्ये, इतकी भांडणं, पण अगदी सगळे गडकरीपासून देवेंद्र फडणवीस पासून आमचं माधवरावच्या मनात नसलं तरी त्याला सगळ्यांना बोलावं लागतंय. ते सारखं एकच बोलावं लागतं. तुम्ही एक मोदी आणि अनेक लाऊडस्पीकर असं चित्र दिसतंय बघा मोदीच्या कारण आता मोदी करायचंच पीएम आणि मग पुढं जे 88 वर्षापूर्वीचं स्वप्न होतं ते पूर्ण करायचं असं आहे. म्हणून आता जेव्हा मोदीचा निर्णय झाला त्यावेळेला आडवे येणारे कोण, तर त्यांनी नरेंद्र दाभोळकरांची हत्या का केली, तर एक त्यातले त्यात म्हणजे फार आक्रमक नसलेल्या माणसाला सुद्धा आम्ही ठेवणार नाही हा मेसेज त्याच्यातून दिला. तर हे एक बरोबर आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं जे आहे ते जगामधले सर्व फॅसिस्ट मोठे मोठे पुतळे उभे करतात. म्हणजे स्टॅलिननी असंच केलं होतं, मॉस्को नगरीच उभी केली, असं काहीतरी भव्य दिव्य की म्हणजे पुतळा बरोबर आहे की सामान्य माणसाला वाटत. कुमार सप्तर्षी, अशा प्रकारचे पुतळे उभे राहतात हे जरी काँग्रेस सत्य आघाडी, असलं, अशा प्रकारचे पुतळे उभे राहत असले हे जरी सत्य असलं तरी पुतळे उभे करून देशाची प्रगती होतेच असं नाही. देशाची प्रगती होण्याकरता आणखी बऱ्याच गोष्टी असाव्या लागतात. याचा अर्थ पुतळे बांधू नये असा नाही, फक्त पुतळे बांधून देश प्रगत होत नसतो हाही यातनं एक संदेश आहे. साहित्य संमेलनामध्ये कुमार केतकर यांनी प्रश्नाला उत्तर देण्याच्या ओघामध्ये मोदींवर जी टीका केली आणि त्या टीकेला आज जे प्रत्युत्तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलं त्याविषयी आपण चर्चा करतोय. त्यातल्या मतांतरांविषयी चर्चा करतोय, फॅसिझम विषयी आणि त्याहीपेक्षा सुद्धा नरेंद्र मोदींचा उदय, फॅसिझमची झालेली वाढ आणि त्यातूनच कुठेतरी आलेली समोर आलेली दाभोळकरांची हत्या. मी जातोय मुकुंद टांगसाळे यांच्याकडे. मुकुंदजी बोला. नरेंद्र मोदींच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांनी किती हिंसा पसरवलेली आहे किंवा त्यांच्या विचार हा किती हिंसेचा आहे हे जर आपण पाहायचं झालं तर एक साधी गोष्ट आहे की आज देवेंद्र फडणवीस हे ज्या भाषेत त्यांनी कुमार केतकरांचा निषेध नोंदवला तो पाहता एकूणच नरेंद्र मोदींनी भाजपमध्ये किती छोटे छोटे मोदी तयार केलेले आहेत हे आपल्याला कळेल. बरोबर, भारतीय जनता पक्षामध्ये किती किती छोटे मोदी तयार केले आहेत ते आपल्याला कळेल. माधवराव, काय तुम्ही सांगाल? मगाशी सुद्धा कुमार सप्तर्षी यांनी अशा प्रकारचे मुद्दे मांडलेले होते. नाही, मला असल्या कुठल्याच मुद्द्याला काही उत्तर द्यायची गरज वाटत नाही. कारण 2 गोष्टी याच्यात दिसतात. एक तर टाकसाळे म्हणा, कुमार सप्तर्षी म्हणा, हे दोघेही अनेक मुद्द्यांवरती इतक्या बेजबाबदारपणे बोलतील असं मला खरंच वाटलं नव्हतं. गांधी हत्येचा संदर्भ आणला नसता तरच मला आश्चर्य वाटलं असतं. पण ज्या गांधी खुनाचा विषय इथे येतोय, ज्याचा संदर्भ देत आहे, त्या गांधी खुनाबद्दल जेवढ्या न्यायालयीन चौकशा झाल्या, जेवढ्या न्यायालयीन प्रक्रिया झाल्या, त्या प्रत्येकातून हे स्पष्ट झालं की त्याच्यामध्ये संघाचा काहीही काडीचा संबंध नाही. पण ह्यांची फॅसिस्ट मानसिकता एवढी आहे
की हे न्यायालय सुद्धा मानत नाहीत, न्यायालयाचे निर्णय सुद्धा मानत म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुम्ही फॅसिस्ट नाही, उलट काँग्रेस फॅसिस्ट आहे. काँग्रेस नाही, काँग्रेसपेक्षा यांच्या पाठीशी राहणारे हे जे मला माहीत नाही हे कोण असतात, समाजवादी म्हणवतात, साम्यवादी म्हणवतात, कधी साम्यवादी असतात, कधी समाजवादी असतात, कधी उजवे कम्युनिस्ट असतात, कधी डावे कम्युनिस्ट असतात, कधी प्रजा समाजवादी असतात, कधी संयुक्त समाजवादी असतात, कधी नुसतेच समाजवादी असतात, कधी लोहियावादी असतात. त्यामुळे हे म्हणवणारी सगळी मंडळी जी आहेत त्यांच्या इतकी कडवी फॅसिस्ट जमात भारतामध्ये आजतागायत झालेली नाही. एक. दुसरा भाग ज्याचा उल्लेख कुमार केतकरांच्या संदर्भातून दाभोळकरांच्या खुनाबद्दलची जी चर्चा झाली, दाभोळकरांचा खून झाल्या दिवसापासून ही भाषा चालू आहे. अमुक विचारसरणीने केलं, तमुक यांनी केलं, पण त्याचा कोणताही पुरावा अजून नाही. आलेला पुरावा नाही. पोलिसांनी शेवटी न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट दिलंय की असा कुठलाही पुरावा आमच्याकडे नाही, आम्हाला उपलब्ध नाही. माझं टांगसाळ्यांपासून कुमार सप्तर्षींपर्यंत आणि कुमार सप्तर्षींपासून कुमार केतकरांपर्यंत मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे आव्हान दिलेलं आहे, राज्याच्या गृहमंत्र्यांना हे आव्हान दिलेलं आहे की जर तुम्हाला दाभोळकरांच्या खुनामागच्या प्रवृत्तींची माहिती आहे तर समोर या, ती माहिती पोलिसांना द्या, आरोपींना अटक करण्यामध्ये मदत करा. तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करण्यात मदत का नाही करत तुमच्याकडे जर माहिती आहे तर? आणि माझा म्हणजे पुढचा एक प्रश्न आहे, नाही माझा आणखीन एक प्रश्न आहे. कुमार केतकर मोदींच्या उदयाचा संबंध दाभोळकरांच्या खुनाशी जोडतायत. कुमार केतकरांच्या घरावरती हल्ला झाला होता, कुणी केला होता आणि त्यांचा उदय कोणाशी जोडणार तुम्ही? कुमार केतकरांना माहिती नसेल, कुमार सप्तर्षींना घराची माहिती असेल. अंकुश लाडगे ह्या आमच्या पिंपरी चिंचवड मधल्या शहराच्या अध्यक्षाचा खून झाला, कुणाच्या हस्ते झाला? राजकीय हत्यांची भाषा जर करत असतील तर गेल्या 15-20 वर्षामध्ये महाराष्ट्रात झालेल्या राजकीय खुनांची चर्चा करा आणि मग त्यातलं सत्य बाहेर काढा. उगाच चिखल फेकण्याचं तंत्र जे आहे ते आता बस झालं. आणि या पद्धतीचं विखारी तंत्र जर वापरत असाल तर मी तुम्हाला एक निश्चित सांगतो की जी भाषा आमच्या विरुद्ध वापरली जाईल त्याला त्याच भाषेत उत्तर मिळेल. जी भाषा आमच्या विरुद्ध वापरली जाईल त्याला त्याच भाषेत उत्तर मिळेल. कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय रत्नाकर महाजन यांच्याकडे. रत्नाकर महाजन, ईट का जवाब पत्थर किंवा ईट का जवाब ईट, पत्रकार दिनाच्या दिवशी पत्रकारांनी घाबरण्याचे दिवस आलेत असं वाटतं आपल्याला? बिलकुल नाही, कारण भारतीय समाजाची उदार मनस्कता, उदारमतवाद आणि सहिष्णुता ही शतकानुशतकापासूनचे प्रयत्न गेल्या 75 वर्षापासून चालू आहेत. पण त्यात हायकमांडच्या कोणालाही बोलण्यावरती कधी उठाबशा यश आलं काढतात, त्यांनी नाही. एक चालकानुवर्तित्वाबद्दल बोलायचं. बोला बोला अरे रत्नाकर पण महाजन. माझं ऐकून घ्या ना माधवराव, इतके घेतो ना कशाला घेतो. उत्तेजित अहो होता तुमचं तुम्ही? नेहमीच ऐकून घेतो मी, असं कधी माझं असतं का? ऐकून घ्या, मध्ये नका बोलू. मी नाही तुमच्यामध्ये बोलत. नाही आता नाही बोलणार, बोला. एकचालकानुवर्तित्व असो किंवा मी मराठी किंवा माझं मराठी, माझा मला एक मुद्दा महाराष्ट्र मांडायचा. या आवरणाखाली असो, मला- या आवरणाखाली असो, एकच मिनिट. या कुठल्याही आवरणाखालची असहिष्णुता ही भारतीय समाज सहन करणार नाही. आणि इथं सहिष्णुता, उदार मनस्कता आणि उदार मतवाद हाच मेनस्ट्रीम आहे. त्यामुळे पत्रकारांनाच काय, आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना सुद्धा घाबरण्याचं कारण नाही, कारण हा समाज उदार आहे. बरोबर आहे. हा कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी, वेळ अत्यंत थोडा आहे, थोडक्यात सांगा आपली शेवटची प्रतिक्रिया. पहिलं एक तर मी महाजनांशी सहमत आहे की असं काही घाबरायचं कारण नाही, हा समाज एवढा मोठा आहे तो पचवून टाकेल. दुसरा माझा मुद्दा मगा राहिलेला तो सांगायचा आहे की सरदार वल्लभभाई पटेलांचा एवढा विचित्र पुतळा करून हे त्यांना बदनाम करतायत. हा मुद्दा कोणाच्या लक्षात येत नाहीये. कारण सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्य सेनानी म्हणून सगळ्यांच्या अंतःकरणात आहे, पण या पुतळ्याने हे इतकं काहीतरी विचित्र आणि विलक्षण केल्यामुळे हे संघाचे होते असं चित्र करतायत. म्हणजे त्याच्या जसं आपल्या बरोबर शेतीमध्ये आहे. या मुद्द्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल कुमार सप्तर्षी, की नरेंद्र मोदी यांनी उभारत असलेला जो पुतळा आहे त्या पुतळ्यामागचं राजकारण, त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिमा. परंतु सध्या तरी आपण चर्चा करत होतो मोदी, केतकर आणि फॅसिझम. 2 दिवसापूर्वी कुमार केतकर यांनी दिलेल्या मुलाखतीचे तीव्र पडसाद आजही उमटत आहेत. विशेषतः आज पत्रकार दिनाच्या दिवशीच काहीशा कायम आयुष्यभर सम्यक अशी विचारसरणी बाळगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी काहीशी तीव्र भाषा वापरली आणि त्यामुळेच त्याची चर्चा आज करावीशी वाटली. मुद्दा असा आहे की फॅसिझमचा उदय आणि कोणाच्याही हत्या यांचा संबंध नेमका कोणा एका व्यक्तीशी असतो, विचारधारेशी असतो. हा संबंध भारतात वारंवार जोडला गेलेला आहे.
तो संबंध या ठिकाणी आहे का, हा मुद्दा खरा तपासून पाहायचा होता. भारतीय राजकारणासमोर येत्या निवडणुकांमधला काळ जो असेल तो अत्यंत कठीण आहे. शब्द हे प्रत्येकानेच जपून वापरायला हवेत, अन्यथा त्या शब्दांना फॅसिझमचाच काय त्याही पलीकडचा कुठला तरी रंग यायची आत्ता एकूणच वातावरणाची गरज निर्माण झालेली आहे. ते वातावरण अधिक गढूळ न करता अधिकाधिक निकोप आणि सकस कसं होईल याकरता सगळ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व पत्रकार मित्रांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या चारही मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.